या कंपनीमध्ये फक्त डायरेक्टर्स नव्हते, तर एक फुल एजंट नेटवर्क तयार केलं गेलं होतं, ज्यामुळे हजारो लोक फसले. इन्फिनिट बीकन फायनान्शियल सर्व्हिसेसमध्ये मेन डायरेक्टरच्या खाली 4 प्रकारचे एजंट्स होते: CORR, MF, MF, AFP आणि ABP. ही एक कंप्लीट चेन सिस्टम होती. कोर MF हे डायरेक्टर्सच्या हाताखाली काम करत होते, म्हणजेच कंपनीचा पिलर. पण याच लेवलवर झालेल्या हलगर्जीपणामुळे आज अनेक इन्व्हेस्टर्स वर संकट आलंय. डायरेक्टर्स बरोबर मीटिंग्स व्हायच्या आणि तिथले सगळे अपडेट्स कोर MF, MF, AFP, ABP आणि क्लायंट्स अशा व्हॉट्सॲप ग्रुप्समधून खाली पास केले जायचे. MF बनण्यासाठी नियम खूप मोठा होता. कोटी रुपयांचा बिझनेस आणि टीममध्ये किमान 10 ABP मेंबर्स. यासाठी 1,99,000 रुपये इयरली फीस द्यावी लागत होती. म्हणजे MF हा एक मिडल लेवल मॅनेजर सारखा काम करत होता, जो वरून आलेले टार्गेट्स खाली पुश करत होता. यानंतर येतो AFP लेवल, 30 लाख बिझनेस आणि 24,999 इयरली फीज. हा MF कडे जाण्याचा एक मार्ग होता, जिथे लोकांना पुढे मोठं इन्कम मिळेल असं दाखवलं जायचं. सगळ्यात खाली होता ABP लेवल एंट्री पॉइंट, ज्याची फीज होती 9,900 रुपये. दर महिन्याला किमान एक नवीन मेंबर जॉईन करण्याचा टार्गेट दिला जायचा. म्हणजे सिस्टम चालू ठेवण्यासाठी नवीन लोक सतत आणणं आवश्यक होतं. ही चेन अशी होती: डायरेक्टर टू CORR, MF टू MF टू AFP टू ABP, ज्यात वरचे लोक जास्त कमवत होते आणि खालील लोकांवर नवीन लोक आणण्याचा प्रेशर टाकला जात होता. पण खरी गोष्ट काय, या सिस्टममध्ये पैसा रिअल बिझनेसमधून येत नव्हता, तर नवीन लोकांच्या एंट्री फीज मधनं येत होता.